नमस्कार छोट्या दोस्तांनो, कसे आहात? नाताळ म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या असतील ना. खूप दिवसांनी नवीन गोष्ट ऐकायला तयार आहात का? सुट्टीत अभ्यास पण करा आणि गोष्टीची पुस्तकं वाचा आणि ही गोष्टही ऐका. चला तर मग आज आपण एक गोष्ट नवीन ऐकूया. ही गोष्ट आहे कोंबडीची आणि तिच्या हुशार पिल्लांची. चला तर ऐकूया ही गोष्ट. रविवारची सुट्टी होती. विनू हा तुमच्यासारखाच एक हुशार गोड मुलगा होता. त्याला रव्याचे लाडू खूप आवडायचे, म्हणून आईने त्याच्या रव्याचे लाडू बनवले होते. विनू खिडकीत बसून लाडू खात होता. त्याला एकदम कुकुचकू कॉक 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 असा आवाज आला. त्याने चटकन आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक कोंबडी आणि तिची 6 पिल्ल खिडकी खाली दाणे टिपत होती. विनूने गंमत म्हणून लाडवाचा एक तुकडा त्यांच्याकडे हळूच टाकला. सगळ्या पिल्लांनी तो पटापट संपवला. त्यांना रव्याचा लाडू खूप आवडला. मग पिल्ल कोंबडीला म्हणाली, आपल्याकडे पण कर ना आई रव्याचे लाडू. कोंबडी म्हणाली, अरे बाळांनो, त्याच्यासाठी सामान लागतं, रवा, साखर, तूप. पिल्ल म्हणाली, आम्ही आणतो सामान. आणि मग ती दुकानात सामान आणायला गेली. वाणी दादा, रवा द्या मूठभर, साखर द्या पसाभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप खूप. वाण्याला फारच मजा वाटली. त्याने सर्व सामान दिलं. पिल्ल सामान घेऊन घरी आली. कोंबडी म्हणाली, ठेवा सामान तिकडे एका कोपऱ्यात, मी माझं काम संपून येते आणि मग करते लाडू. पिल्ल बरं म्हणाली आणि सामान ठेवून खेळायला गेली. कोंबडीही आपलं काम करायला निघून गेली. थोड्या वेळाने एक उंदीर तिकडे आला. रवा, साखर, तूप बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने सगळा रवा फस्त केला. मग मुंगीताई आल्या. तिने साखर फस्त केली. एका मांजरीला तुपाचा आला वास आणि तिने येऊन तूप फस्त केलं. थोड्या वेळाने कोंबडी घरी आली. पाहत तर काय, सामान नव्हतंच. आता पिल्लांना लाडू कुठले देणार? पिल्ल काय करतात बिचारी, परत वाण्याकडे गेली सामान आणायला. यावेळी पण तसंच झालं. सारं सामान आणलं आणि ते उंदीर, मुंगी आणि मनी मावशीने फस्तच करून टाकलं. पण पिल्ल रडली नाहीत. ती परत वाण्याकडे गेली. वाणी दादा म्हणाले, आता काय हवं? बोला, आता काय हवं? पिल्ल म्हणाली, वाणी दादा, रांगोळी द्या मूठभर, मीठ द्या पसाभर, जोडीला द्या चुना, शिक्षा करू चोरांना. मग सगळं सामान घेऊन पिल्ल घरी आली. सगळं सामान ठेवलं कोपऱ्यात आणि आपण लपून बसली. थोड्या वेळाने उंदीर मामा आला. रवा समजून रांगोळी खाऊ लागला. ई कचकच, थू थू असं करत पळून गेला. मुंगीताई मैत्रिणींना घेऊन साखर समजून मीठ खायला लागली. शी, थू थू, खारट खारट म्हणून पळून गेली. मनी मावशी आल्या. त्यांनी तूप समजून चुना खाऊ लागल्या. हाय हाय, तोंड भाजलं बोलत बोलत गोल फिरून निघून गेल्या. पिल्ल मात्र कशी फजिती झाली म्हणून खो खो हसत सुटली. मग परत वाणी दादाकडे गेली आणि म्हणाली, रवा द्या मूठभर, साखर द्या पसाभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप खूप. सगळं सामान घेऊन घरी आणून कोंबडीला दिलं. कोंबडीने छान छान लाडू केले आणि पिल्लांनीही ते आवडीने फस्त केले. ही होती आजची गोष्ट. पुढच्या गोष्टीसाठी उद्या भेटू.